अशीच घेऊ का? मग याच्यात 7-8 गोष्टी येऊ शकतात. इसका क्या प्राइस है? 500. आता हा व्हिडिओ आईने बघितला ना तर ती म्हणेल की तिला जे आवडतं ना ते ती घेते. पण आता मला माहित नाही, तर मला बजेट मध्ये बसवायचंय. इसकी क्या प्राइस है? थँक्यू. मी चुकीच्या ठिकाणी जाते कारण की मी चॅलेंज विसरते. मी शॉपिंग शॉपिंग मध्ये इंटरव्यू चल रहा है दादा, चैलेंज चल रहा है. 120 कर दो ना, कम कर दो ना, तो दिखा 200 में कर दो ना, 80 में कर दो ना, 100 रुपए में कर दो ना. पण मला असं का वाटतं हे पण महाग असणार आहे. अरे हमारा चैलेंज है ना, तो हमको अच्छा है, लेकिन मेरे बजट में नहीं आ रहा है. मुझे 1000 रुपए में लेना है. नहीं आ रहा है मुझे 1000 रुपए में 7 से ज्यादा आइटम्स लेने हैं. ले लो जाओ. नाही. 100 में दे दो. वाव. पगारसारखा पचका नाही हा. हात शर्ट मी स्ट्रीट शॉपिंग करून घेतलेला आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. हॅपी शॉपिंग विथ मजेदार ट्विस्ट या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आली आहे हिल रोडला आणि कोणासोबत माहितीये का, जी तुमची आणि माझी दोघांची लाडकी आहे अशी गिरीजा माझ्यासोबत आहे. गिरीजा कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी छान आहे. पण आता हा फेस किती एन्जॉय करतेस? खरं आराम चालू आहे? नाही, ऍक्च्युली काही ना काहीतरी कामं चालूच आहेत. पण ठीक आहे, म्हणजे आराम नाहीये. ठीक आहे, म्हणजे काहीतरी कशामध्ये तरी बिझी आहे. पण फायनली खूप असं ठरवल्यानंतर आज हे फायनली होतंय आणि याचा खरं तर मला आनंद आहे. हो, आता फ्री आहे तर मी सगळे इंटरव्ह्यूज करते. येस. सो आता आपण सुरुवातच तशी करायची की आमचा एक ट्विस्ट असतो, जसं शोचं नाव आहे. सो हे 1000 रुपयात आणि आजचा ट्विस्ट हा आहे की तुला 1000 रुपयात 7च्या वरती म्हणजे 7 वर वस्तू घ्यायच्या. म्हणजे तू 8 घे, 10 घे, 12 घे, कितीही घे. सो आणि तुझ्याकडे फक्त टाइम आहे अर्धा तास. काय? अगं गर्दी बघ. फक्त अर्धा तास. आणि आता 4:30 होत आलेत. सो आता मी टाइम सुरू करतोय आणि तुझा टाइम सुरू होतोय आत्ता लगेच. इथे कानात ते दिसतंय, मी कान इकडे जाते. इसकी क्या प्राइस है? 150. मी अशीच घेऊ का? मग याच्यात 7-8 गोष्टी येऊ शकतात. अजिबात नाही, एकच वस्तू. अगं हातात येतच नाही, बघा याच्यात वेगवेगळ्याच आहेत ना त्या गोष्टी. आई गं. थोडं पेअर करायला बघते. थोडं जाईल ना. हा. दोनों का कितना होगा? दोनों का कितना होगा? नहीं 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 300 नहीं. नहीं नहीं इसका 100 कर दो ना. नाही यार, कसं होणार मग? 7च्या पुढे गोष्टी घ्यायच्या. गॉगल घेऊ शकतेस. अजून काय काय घ्यायचं? शर्ट वगैरे घे. तेच करावं लागेल. कानातले इथे खूप महाग असतील. हो इथे ना तरी असतील पुढे स्वस्तात पण असतील. नाईट वेअरच घेते. सगळ्यात बेस्ट घेऊ शकते तू. नाईट वेअर ते थांब ना विचारूयात. हा. पण हा नाईट वेअर नाही म्हणणार आपण, त्याला कॉर्ड सेट बोलू. जे तुमच्यावरती आहे, तुम्हाला असंच रॅन्डम बीच वर जाताना घालू शकतेस. इसका क्या प्राइस है? 500. 500. चल संपले पैसे मग. मला हा एक वेगळा टास्क आहे की हिल रोडवर मला 7 वस्तू घ्यायच्या 1000 रुपयाच्या आत. क्या प्राइस है? अलग अलग प्राइस का इसकी क्या प्राइस है? ये निकलेगा पक्का? प्राइस क्या है उसकी? अरे हमारा चैलेंज है ना, तो हमको
450 का नहीं अच्छा, लेकिन मेरे बजट में नहीं आ रहा है, मुझे 1000 रुपए में लेना है। नहीं आ रहा है मुझे 1000 रुपए में 7 से ज्यादा आइटम्स लेने हैं। इसकी क्या प्राइस है? 100 रुपए में कर दो ना। अच्छा एक मिनट, नहीं नहीं रुको। हो चांगलं तर वाटतंय हे. चलो ये छोटा आहे. नाही हे बरोबर बसतंय. हे पण छान आहे यार, पण छान आहे. मस्त आहे त्यांच्याकडे. पण हे एकच घेते सध्या, हे एक लिया मैंने. आणि तुला असे खूप आवडतात ना, मी खूपदा पाहिले त्याचे. मला सिंपल नाजूक वाले जास्त आवडतात. चला बोणी झालीये इथे आणि आम्ही झाले हे घेतलंय. येस येस. सो आता नेक्स्ट काय घ्यायचंय? बघूयात. फ्लॅट्स मध्येच बघते. इसकी क्या प्राइस है? थँक्यू. मी चुकीच्या ठिकाणी जाते कारण की मी चॅलेंज विसरते. मी शॉपिंग शॉपिंग मध्ये अडकते. इसकी क्या प्राइस है? मी काशा ठिकाणी जाते. और कम करके नाही ग, पण आपल्याला बसवायचं आहे. पर्स बघू का मग? येस. पर्स बघ. वो जो कुठे गेले ते? वो दिखाव ना. नाही ते एकदमच मागे. ये एकदम पीछे है देखो, वो वाला. गिरिजाची नजर. आता हा व्हिडिओ आईने बघितला ना तर ती म्हणेल की तिला जे आवडतं ना ते ती घेते. पण आता मला माहित नाही, आता मला बजेट मध्ये बसवायचंय. काय नाही, बसवशील. आणि आता मी एकच गोष्ट घेतली आता बरोबर. उसकी प्राइस क्या है? 200 में कर दो ना. आ जाएगा, कर 250 दो. में कर दो प्लीज प्लीज. इंटरव्यू चल रहा है दादा, चैलेंज चल रहा है. हाँ दे तो 200 में बराबर है. नहीं ये नहीं थी, वो पीछे वाली, ये वाली. कर दोगे ना 250 में? कर दो ना कर दो. प्लीज 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 कर दो. मुझे बहुत अच्छी लगी है. दे दो अभी पसंद आई 250 है मुझे, में. प्लीज. हाँ 250 में ना प्लीज कर करतील दो ना म्हणून तर प्लीज काढली. प्लीज. सुंदर है. प्लीज कर दो प्लीज. दे दो. आता है 100 रुपए तो कम कर सकते हो. कर दो. 250 देऊन टाक. प्लीज करो कुछ ना. नहीं, कर दो. बहुत अच्छा बराबर है. है. होएगा, आप करोगे तो हो जाएगा. तो आप लास्ट क्या बोल रहे हो? फाइनल प्राइस कौन सी था? 300. 300 नहीं, बहुत ज्यादा है. 280 बोलता है. घेऊन टाक चल. पण ठीक है. हो जाएगा चीजें तो. लाईक सांग गिरिजा, शॉपिंग करायला किती आवडतं ग तुला? खूप आवडतं आणि प्रत्येक मुलीला आवडतं. हा प्रश्न आहे कुठल्याच मुलीला. पण ऑनलाईन शॉपिंग वाली आहे की स्ट्रीट शॉपिंग? दोन्ही दोन्ही Actually, करते. हा म्हणजे करत नाही असं खूप, पण आधी मला ऑनलाईन म्हणजे स्ट्रीट शॉपिंग ऑफकोर्स आवडतं. मॅडम माहिती नाही. आ जाओ ना, आ जाओ, अरे नाही आ जाओ ना. नाही. अरे आ जाओ आणि माझी पर्स ज्यांना आवडले त्यांनी इथे या आणि अजून शॉपिंग करा. अरे प्रमोशन कर रही हूँ. फिर वही तो.
ऑनलाईन शॉपिंग जास्त करते. आई चिडते जास्त वस्तू घरात आल्यावर. नाही, मी ऑनलाईन शॉपिंग पण खूप असं नाही, स्ट्रीट शॉपिंग पण करते. पण आता शूटिंगमुळे ऍक्च्युली यायला वेळ मिळत नाही. मग आपल्याला अर्जंट काही हवं असेल तर पटपट ऑनलाईन मागवलं असं. आता त्यातल्या त्यात मी कमी शॉपिंग करते, पण आमच्या चौघांमध्ये मी जास्त करते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी खूप शॉपिंग करते. Yes. पण मला सांग की लास्ट स्ट्रीट शॉपिंगला कधी आली होतीस? मला असं वाटतंय की लास्ट मी इथेच आले होते शॉपिंगला, पण त्याला 1-1.5 वर्ष झालं असं. बापरे. पण आता रिसेंट ना अशी पटकन मी पुण्यात गेले होते, तर तिथे मी पटकन शॉपिंग केली. म्हणजे हाच शर्ट मी स्ट्रीट शॉपिंग करून घेतलेला आहे. चला आता आपण पुढच्या 2 वस्तू घेतल्यात, सो आता दोनच तिसरी वस्तू वस्तू काय घेतणार आहे ते घेतल्यात. बघायचं. 2च वस्तू घेतल्यात ग. इथे बघूयात पुढे हो. असतील. इथे झालं ना, नंतर तिकडे आतमध्ये पण आहे मार्केट, तिथेही जाऊ शकतो. एक तिकडे तो शर्ट देतो 250 ला काहीतरी देतो तो, किंवा मग पुढे जाऊया नंतर. बाजूबंद टाईप आहे का? येस तसंच आहे. है ना, छान आहे. पण मला असं का वाटतं हे पण महाग असणार आहे. हे कितने काय? बजेट मध्ये नाही जाणार. ये 200. 200. तरी पण नाही. बघ 150 घेऊ शकतेस. ए अच्छा. तरी पण ग. हे बेटर आहे का? ओ गॉड, यावरून कळतं गिरीच्या खूप चूजी आहे वस्तूंना घेऊन. खूप चुजी आहे. आणि याच्यात आता इतके आहेत आणि खूप वेळ कमी आहे, त्यामुळे 120 कर दो ना. नहीं मैडम. कर दो ना. 30 रुपये 150 कर दो. दे दो. 150. एक ही बस. हाँ, एक ही. ये तो दिला दिया मैडम. 100 का नोट दिया ही. नहीं नहीं दिया हूँ. या आपका. छान वाटतं हा. येस. क्या प्राइस है इसका? 350. नहीं नहीं, कम कर दो. कम कर दो ना. कम 300 रुपए में आ जाएगा. तू मगाशी क्या प्राइस है इसका? इसका 550. ज्यादा. कितना दोगे लास्ट? अगं पण सगळं संपेल याच्यात. इसकी क्या प्राइस है? ये सब ये 400 का है. अलग अलग प्राइस का है. खूप महाग आहे. सगळं खूप महाग आहे. 400. हो, हा पण छान वाटतो ना. ये कैसा? 300. कम करोगे तो दिखा 200 में दो. कर दो ना. आता आपण काय बघायचं अजून? आपल्याकडे उरलेत किती? आधी झाले 280, 100, 280, आता हे किती उरले? 570. 570. इयरिंग सगळे छोटे टॉप्स मध्ये असे. आता हा रॅन्डम लुक Yes. होणार आहे.
टी शर्ट पण आहे. टी शर्ट का प्राइस आहे? ये कैसा 300 और ये 200. ओ फायनली आम्ही एक स्वस्तातला शॉप शोधलंय अरे आणि यार, आता ते टी शर्ट घेते. 500 का कितना होगा? हाँ, चैलेंज दिया है 1000 रुपए में लेने का है. क्या करूँ? क्या प्राइस क्या है? प्राइस है इसका? चला टाटा. तू चॅलेंज चुकीचं दिलंयस इथे. पण हीच तर मज्जा आहे. ये निकालो गोल्डन बियर सिल्वर बियर नहीं, पर्ल नहीं चाहिए. कॉल ले लो. ये चोकर है मैडम 150 का. ये सिर्फ पर्ल है ना, इसमें कुछ नहीं है ना. उधर ही उधर ही उधर ही उधर ही हवा ये वाला वो दो. चाहिए. सिल्वर चाहिए. नहीं, पर्ल ये सिर्फ हाँ. पर्ल वाला. 100 का एक ना. हाँ? 80 में कर दो ना. ये 98 एक का तो- पड़ रहा है मैम साहब, हमको पड़ रहा है 80 टानिस है इसलिए बोल रहा पर हूँ. दो तो 150 में दे एक और रहे हो ले लो. ना. एक और ले लो, आपको देता हूँ. नहीं ना, मेरा नहीं चैलेंज चैलेंज है ना. 100 रुपया छुट्टा था 200 रुपया. कुछ तो कम करो. तो 100 रुपया में दे ही रहा हूँ. सारी वस्तू है ना. एक और ले लो, एक और ले लो, जाओ 100 में. नाही 100 में दे दो. जाओ. वाव पगार सारखा पचका नाही आहे हा. हा. बोलो 100 Thank में. थँक्यू. तू बघ, तुला कुठला हवा? नाही नाही नाही, तुझ्यासाठी नाही, बघ. तुझ्यासाठी नाही नाही नाही, बघ ना असं अंदर काही जाओ, नाही. right में. तुझ्यासाठी फेमस है. बघ ना, तुला कुठला आवडतं तू बघ. नाही असं काही Thank नाही. you. तुझ्यासाठी पैक कर दो. तूच बघ. क्या नाम से आएगा आपका? इट्स मज्जा. इट्स मज्जा. इस मज्जा. हाँ, YouTube पे कभी आएगा. आएगा? कभी आएगा ये अपना इंटरव्यू? नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक. हमारा नाम डालो दुकान का. जी जी. हाँ. क्या क्या सचिन नाम दुबे. है? सचिन सचिन दुबे. दुबे. तुम्ही हिल रोडला आला तर इथे या. मस्त मस्त इथे लॉकेट्स आहेत, अँकलेट्स आहे ना, Bracelet, ब्रेसलेट्स अँकलेट्स आहेत. तर प्लीज या, भरभरून शॉपिंग करा. दादा फार गोड आहेत, मस्त आहेत. येस. आता कोणतं दुसरं घ्यायचंय ते सांग. बघ ना, तुला तुला बघ ना नाही एखादं. हेच घेतो. तुझ्यासाठीच. अगं नाही. डालो. नाही इसमें डाल देते. नाम डालो ना, सचिन दुबे. येस, येस. थँक्यू. ओके नेक्स्ट. थँक्यू. चला काकांनी 2 वस्तू दिल्यात दोन तिला. वस्तू दिल्यात. जे आपण एकच कॅल्क्युलेट करू. करूया. सो या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहताय तो खरं तर तिने बँड्रा अशा ठिकाणी आणि हिल रोडला आलोत आम्ही आणि तिथे तिने 1000 रुपयात 7 वस्तू घेतल्यात. Yeah! ती जिंकली आहे. सो काय काय घेतलं हे ती स्वतः दाखवणार आहे. हो. सगळ्यात आधी तर जे सगळ्यात असं होतं की बाबा 120 रुपयात काय मिळणार मला इथे, तर मी अँकलेट घेतलंय. त्याच्यानंतर हे गळ्यातले घेतले ते पण 2. 100 रुपयात 2. हा एक टॉप घेतलाय. येस. 3 वस्तू. हा थोडा वा. वेस्टर्न बाजूबंद. सो आता हे लवकरच ती घालणार आहे. कशावर तरी वेअर करेल. कशावरती तरी वेळ करेल. या झाल्या 4. 4.
कानातलं 5 5 6 आणि सगळ्यात आणि तिचं आवडतं 7 येस. खूप छान पर्स आहे, मला स्वतःला मा- खूप आवडली, खूप मस्त ती. सो Yes. अशा पद्धतीने ती जिंकली आहे आणि हे सगळं आता तिचं आहे. घाम फुटला. आज शॉपिंग करून घाम फुटला तिला. तिने मगाशीच असं केलं की घाम फुटला आता घाम मला. फुटला मला. 1000 रुपयात 7 वस्तू बँड्रा जोडला. पण तिने ते करून दाखवलंय आणि हे फार कमाल आहे. पण मला एक सांग की अशा पद्धतीची शॉपिंग कधी लास्ट टाइम केलेलीस का, किंवा कधी असं ठरवून केलंयस का की बजेट एवढाच आणि मला आता याच्यातच काहीतरी शॉपिंग करायची आहे, असं कधी केलंयस? नाही, असं नाही केलंय आणि मला बार्गेनिंग करायला फार आवडत नाही. त्यात माझी आई एक्सपर्ट आहे, कारण मला असं वाटतं आपण मॉलमध्ये जातो आणि तिथे आपण नाही सांगत ना बिल मधून हा. मायनस करा, कमी करा, तर मग इथे का करावं. तर आणि मला असं खूप कमी पैशात खूप वस्तू खूप आवडतं, त्यामुळे मला स्ट्रीट आणि ऑनलाईन शॉपिंग आवडते. पण मी असं खूप बजेट ठरवून नाही आहे, पण मला जेवढं आवडतं मी तेवढंच घेते. त्यामुळे नाही आवडलं मग ठीक आहे, नाही घेणार मी. आज हे मी अनुभवलंय, ते हा. खूप चुजी आहे आणि खूप मला असं choosy किती आहे. एन्जॉय केलंयस हे की एक मजा चॅलेंज आली, मिळालं आणि मजा ते तू आली. पूर्ण केलं. आणि आज तुम्ही अनुभव घेतला की त्या एका बजेटमध्ये शॉपिंग आणि जास्तीत जास्त शॉपिंग, तर मजा आली. सुरुवातीला मला असं झालं तर मी काय करू, कुठली वस्तू घेऊ, पण सुरुवातच 300 रुपयांपासून आहे, तर मला खूप मजा आली. खरं तर गिरीजा तुझ्यावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात आणि अनफॉर्च्युनेटली मालिका आता संपली आणि खूप जणांनी असं लिहिलंय की हे सगळं अनफेअर आहे. पण कलाकार म्हणून काय वाटतं आता की 2 महिन्यात मालिका बंद झाली, सो आता काय विचार आहे आणि काय वाटतंय खरं तर? अर्थात वाईट वाटतंय, कारण प्रेक्षकांचं सुखापासूनच त्यांचं इतकं प्रेम आहे. जयदीप गौरी असतील, मग नित्य अधिराज आणि आता यश कावेरी, तर आम्हालाही वाईट वाटलं. पण काही गोष्टी आमच्या हातात नसतात, सो आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही करत राहू. आता नवीन कुठल्या तरी भूमिकेतनं कुठल्या तरी प्रोजेक्ट मधनं पुन्हा येईन आणि तुमचं मनोरंजन नक्कीच करेन. आणि आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत की तू कधी लवकर येतेस आणि आम्ही पुन्हा एकदा तुला भेटतोय. आणि माझ्यासारखे मला असं वाटतं प्रेक्षक देखील वाट बघतायत. आणि आता पुन्हा शॉपिंग कडेच येते की मला सांग की असं असतं ना की वॉर्डरोब मध्ये माझ्याकडे या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त आहे, असं कोणतं शॉप आहे तुझ्याकडे रंग जो सगळ्यात जास्त आहे? काळ्या रंगाचे होते, आता मी थोडं ते शिफ्ट करते. कलर मला तर कलर्स खूप आवडायला लागले, म्हणजे आधी आवडायचे, पण कसं ब्लॅक खूप इझी आहे, म्हणजे कशावरही काही घालू शकतो आणि आपण छान बाहेर पडू शकतो आणि छानच दिसणार. ऑफकोर्स सगळ्याच कलर्स मध्ये सुंदर दिसतो, छान दिसतो, पण आता मी ते चेंज करते. तर असं काही नाहीये, सगळ्याच शेड्स आहे करायला. शॉपिंग वरनच विचारते, आता जी भूमिका साकारली होती त्यातली एक वस्तू जी तुला खूप आवडायची आणि तू काही गोष्टी अशा सेटवरच्या घेऊन आलीस का की यार माझ्या आठवणीत तरी या गोष्टी हव्यात? मी एक साडी, एक येलो कलरची साडी होती, तर मी ती घेऊन आले. आणि अर्थातच साडी ही एकतर सिरियलचाच इतका मोठा आणि महत्वाचा भाग आहे फिमेल आर्टिस्टसाठी, आणि त्यात मला आवडतात साड्या, आणि मला ती साडी, तो रंगही खूप येलो कलरची साडी होती, तर मी ती घेऊन आले. हेच पण कोणत्या आता ज्या भूमिका साकारल्या, एक लोक असं असतं ना की तो आपला खूप फेवरेट होतो, तो फोटो आपण जपून ठेवतो, तो कोणता होता? लुक मधला फोटो असं काही नाहीये, पण माहित नाही, कारण साडी पण नेसायला आम्ही खूप पटकन साडी नेसायचो. अर्थात मला साडी नेसवायला एक जण असायची, पण तरी आम्ही खूप हार्डली 2 मिनिटात आम्ही साडी नेसायचो. त्याच्यामुळे असं काही फेवरेट लुक असं काही नाहीये. बाकी तर आपण नाईट वेअर असेल, कुर्ती असेल, ह्यात कम्फर्टेबल असतो, पण असं खरंच काही नाहीये. मला वेस्टर्न जास्त आवडतं, कम्फर्टेबल की इंडियन वेअर्स? कम्फर्टेबल म्हणजे काय, मगाशी जे असं आपण म्हणत होतो की पैजामा? हा, नाईट ड्रेस पण मी घेऊ शकते, पण तो बजेट मध्ये नव्हता आता. पण नाईट ड्रेस, घरचे कपडे, ट्रॅक पॅन्ट, जीन्स, मला खूप जणांनी जीन्स मध्येच बघितलं असेल, तर ते वावरायला खूप सोपं पडतं. येस, पण आता गिरीजा प्राऊडली सगळ्यांना सांगू शकते की तिने बँड्रा मध्ये 1000 रुपयात 7 वस्तू घेतल्यास. किती खुश आहेस आता हे सगळं घेऊन घरी जाणार आहेस? खूप खुश आहे. मी तुला म्हटलं तसं, माझी आईच पहिला विचारायची किती वस्तू घेतल्या, काय काय घेतलं. अर्थात तिचं हे सगळं बघितल्यानंतर होणार आहे की तुझ्याकडे हे सगळं आहे,
तरी तिचं असं होणार की पण ती मे बी खुश पण होईल की थोडंसं बार्गेनिंग शिकली किंवा बजेटमध्ये बसवायला शिकली. वा, म्हणजे आज एक चांगली गोष्ट ती शिकून येते असं तिची मम्मी तिला नक्कीच बार्गेनिंग. सो प्रेक्षकांना काय सांगशील, कारण की आता तू लवकरच वेगळ्या भूमिकेतून येशील आणि आम्ही वाट बघतोय. सो आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय, ह्या गोष्टींवरनं प्रेक्षकांना काय सांगायला? अर्थातच प्रेक्षकांचे खूप खूप आभार, कारण आतापर्यंत त्यांनी भरभरून प्रेम दिलंय आणि त्यांना अजून मालिका पाहायची होती, पण काही गोष्टी नसतात मी म्हटलं तसं आमच्या हातात. त्यामुळे नक्कीच कुठल्या ना कुठल्या वेगळ्या माध्यमातनं भूमिकेतनं परत येईन तुमचं मनोरंजन करायला. तेव्हा सुद्धा इतकंच प्रेम द्या आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहेत. येस, थँक्यू सो मच. आणि मला खूप मजा आली. Thank you, मला पण. खूप मजा आली. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.